जी सिंधुदुर्गामध्ये होत असते भराडी देवीची आंगणेवाडीची जत्रा आणि तिची या जत्रेची यात्रेची तारीख आता समोर येते आहे। ही तारीख ठरलेली आहे पुढच्या वर्षी 2024 मध्ये 2 मार्चला ही जत्रा भरवली जाणार आहे। त्यामुळे आंगणेवाडीमध्ये 2 मार्चला असंख्य भाविक हे गर्दी करताना आपल्याला बघायला मिळतील। यात्रेची तारीख आता जर ठरलेली आहे त्यामुळे सगळे भाविक आता पटापट आपल्या बुकिंग सुद्धा करायला सुरुवात करणार आहेत। 2 मार्च 2024 च्या दिवशी ही जत्रा या जत्रेचा उत्सव साजरा केला जाणार आहे। आंगणेवाडीमध्ये या यात्रेसाठी लाखो भाविक हे दरवर्षी सिंधुदुर्गामध्ये येत असतात आणि मोठी गर्दी सुद्धा होत असते। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं ही तारीख नेमकी कधी जाहीर होते आणि त्यानंतर आता आंगणेवाडीमध्ये जाण्यासाठी सगळे भाविक तयारी करतील, आपापले बुकिंग्ज सगळे करायला सुरुवात करतील। आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी विकास गावकर आपल्या सोबत आहेत। विकास, खरं तर केवळ कोकणवासियांसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधले भाविक इथे येत असतात। काय नेमका या जत्रेचा यात्रेचा उत्साह असतो ते सुरुवातीला सांगा आणि आता तारीख सुद्धा ठरलेली आहे। नक्कीच यामिनी संपूर्ण राज्याचं लक्ष हे आंगणेवाडीच्या यात्रेकडे लागून राहिलेलं असतं। आंगणेवाडीची श्रीदेवी भराडी देवी या देवीला अनेक लोक म्हणजे तुम्ही जसं म्हटलं तसं राज्यातले लोक नवस बोलत असतात। अगदी मुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षनेते अनेक मंत्री या जत्रोत्सवासाठी येत असतात आणि या जत्रोत्सवाला नवस फेडण्यासाठी एक मोठी गर्दी पाहायला मिळते। आंगणेवाडीची भराडी देवी या भराडी देवीची ही यात्रा असते आणि ही जी यात्रा असते ती इतर जसं गावातील जत्रा असते त्या जत्रेप्रमाणे याची तिथी ठरलेली नसते। अगदी देवीला कौल लावला जातो। असा गेले 2 ते 3 दिवस या देवीला कौल लावण्याचं किंवा पारद ठेवण्याचं काम सुरू होतं आणि आज पहाटे अखेर या जत्रोत्सवाची तारीख ठरलेली आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या जत्रोत्सवाकडे लागून राहिलेलं होतं आणि आज तारीख ठरली आहे 2 मार्च 2024 रोजी या जत्रेची तारीख ठरलेली आहे आणि या जत्रोत्सवाची तारीख ठरल्यानंतर या जत्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने जे भाविक येतात त्यांनी अगदी बघितलं तर आजपासूनच बुकिंग करायला सुरुवात केलेली आहे यामिनी। हो, अगदी धन्यवाद विकास या सगळ्या माहितीसाठी।